शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज मुंबईतल्या ईडी कार्यालयामध्ये 8.5 तास चौकशी झाली। 500 कोटींच्या जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी झाली। राजकीय दबावाखाली कारवाई सुरू असल्याचा आरोप यावेळी वायकरांनी केलाय। 19 वर्षांतील व्यवहारांची कागदपत्र आठवड्याभरात कशी देणार असा सवाल करतानाच ईडीकडे वेळ मागितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मागच्याच आठवड्यात रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं छापेमारी करत घराची झाडाझडती घेतली होती। त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही रवींद्र वायकरांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती। ईडी चौकशीला कंटाळून वायकर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा सुरू झाल्यानं ठाकरेंनी वायकरांची भेट घेतली होती। पासून तर ते आतापर्यंतचे कागदपत्र पाहिजे। आता तुम्ही सांगाल 19 वर्ष 20 वर्षाचे कागदपत्र तुम्ही ताबडतोब एका आठवड्यात देऊ शकता का, हा प्रश्न होता। आणि त्यामुळे मी त्यांना वेळ मागवला होता की एक तर माझी तब्येत बरोबर नव्हती, हा एक दुसरा इश्यू होता की ज्यांनी क्लब घेतले त्याच्यामध्ये लग्न कार्य होत नाही का, ज्या शाळांमध्ये हॉल आहे त्या शाळांमध्ये लग्न कार्य होत नाही का, मग त्या ठिकाणी एक वेगळा कायदा आणि रवींद्र वायकरलाच वेगळा कायदा, हे असं का होत आहे? ते चुकीचं होतं ना। म्हणजे याचाच अर्थ कोणाच्या दबावाखाली तुम्ही मला हे करता?